पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शहरातील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कागल परिसरातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा। महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल असे प्रतिपादन करून कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी ते बोलत होते। बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले, भूसंपादन समन्वयक विवेक काळे, राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते। यावेळी कसबा कागल येथील म्हाडा गृह प्रकल्पातील 1 BHK सदनिकेच्या रकमेमध्ये कपात करणे, लिंगायत समाज कसबा सागाव जागेबाबत केंबळी येथील वाटप झालेल्या गावठाण प्लॉटचा सातबारा करणे व कुंभार समाजातील भूमिहीन लोकांचे अतिक्रमण नियमित करणे, मालकी हक्काच्या जमिनी आदेशात दुरुस्ती करणे, मौजे पिंपळगाव खुर्द येथील जमिनी एकत्रीकरण योजनेच्या नोंदी, आंबेओहोळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची व अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे, दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला देणे तसेच सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हद्दीतील प्रलंबित कामाबाबतचा आढावा मंत्री श्री मुश्रीफ यांनी बैठकीत घेतला। त्या विषयाशी संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री श्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळे व मालमत्तांची दर आकारणी रेडी रेकनरच्या दराने न करता जुन्या दराने करण्याची मागणी दुकान मालकांनी केली असता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे या विषयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे मंत्री श्री मुश्रीफ यांनी सांगितले। महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयाचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या। बैठकीला संबंधित प्रकरणाशी संबंधित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।